सर्वांना जय जिजाऊ। आज आपण आपल्या श्रीपाद फोटो स्टुडिओमध्ये सिंदखेड राजा येथील युवा शाहीर सतीश कुळंगर यांची मुलाखत घेणार आहोत। ते गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वडील, त्यांचे चुलते व सर्व कुटुंब शाहीर म्हणून शाहिरीमध्ये काम करतात। त्यांचा आवाज दिल्लीपर्यंत गाजला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजेंद्र गुजराव जाधव आणि अन्य महापुरुष यांच्या जीवनावर पोवाडे म्हणण्याचं काम ते करतात। आणि विशेष बाब म्हणजे जिजाऊ शाहीर म्हणून त्यांची एक महाराष्ट्रात ख्याती आहे। आता नवोदित शाहीर सतीश कुळंगर आपल्यासोबत आज या श्रीपाद फोटो स्टुडिओमध्ये एक त्यांची मुलाखत आहे। त्यांना माझा प्रश्न आहे, आपण शायरीची सुरुवात कधीपासून केली आणि आपलं प्रेरणास्थान कोण? जय जाऊ। तुझ्या स्मृतीला अभिवादन हे तुझीच पुण्याई, तुझ्या स्मृतीला अभिवादन हे तुझीच पुण्याई, राष्ट्र घडविले शिवबा करवी, धन्य जिजाबाई, धन्य जिजाबाई। स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बहुजनांचे राजे फुलेशाह आंबेडकर व या महाराष्ट्राला लाभलेल्या संत महंत आणि विचारवंतांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। पार दशक माझी शाहिरी सुरुवात, ज्यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो, ज्यांच्या आवाजाने आजही अवघा महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतो, असे माझे गुरुवर्य जिजाऊशाही रामदासजी कुळंगर यांच्याकडून मी वसा, वारसा आणि शाहिरी परंपरेचा वैचारिक वारसा त्यांच्याकडून जोपासला। बहुतांश हिंदवी स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ या पवित्र ठिकाणी जन्माला आल्या आणि यांच्या या जन्माने एक इतिहासाच्या सोनेरी अक्षराने इतिहास साक्ष हा इतिहास या ठिकाणी लिहिला गेला आणि त्या मातेचा जन्म याच पवित्र मातीमध्ये आणि याच भूमीमध्ये झाला। या आम्हा शाहिरांचा जन्म, आपल्या सर्वांचा जन्म याच भूमीमध्ये झाला। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। एकेकाळी या महाराष्ट्राला मरगळ आलेली होती। लहान मुलांना तलवारीच्या टोकावर झेलण्यात येत होतं। काळ अतिशय वाईट होता, कुणी कुणाचं वाली नव्हतं। आणि या मातेने स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याला राजा दिला आणि तो राजा आज आपल्यासाठी एक युग प्रवर्तक, आद्य प्रवर्तक मानला जातो। आपण राजमाता जिजाऊ आणि राजेंद्र गुजराव जाधव यांच्यावर आपले जास्त पोवाडे आहेत, शाहिरी आहे, याचं कारण काय? ज्या भूमीमध्ये इतिहास दडलेला आहे, ज्या राजेंद्र गुजराव जाधवांच्या राणी मासाबाई यांच्या पोटी उदराला 12 जानेवारी 1598 साली एक महान जगत जननी, एक वीर माता, राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊंचा जन्म झाला। आणि या मातेने एक महाराष्ट्राच्या अस्मितेने जगभर एक स्वराज्याच्या माध्यमातून एक संकल्पना तयार केली आणि ती आज आपण त्यांचे विचार घेऊन त्यांचे विचारांचा प्रचार अवघ्या महाराष्ट्रामध्ये या शाहिरीच्या माध्यमातून करतो। जिजामातेने जी प्रेरणा दिली ती प्रेरणा आज आम्ही आमच्या शाहिरीच्या माध्यमातून असेल, सर्व कलेच्या माध्यमातून आम्ही शाहीर मंडळी या ठिकाणी करत असतो। आतापर्यंत महाराष्ट्रात आपले शाहिरीचे कार्यक्रम कुठे कुठे झाले त्या संदर्भात थोडी माहिती द्या। बालवयापासून आमच्या घराण्याच्या परंपरेनुसार ज्यांची शाहिरी परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि तो वैचारिक वारसा मी सध्या जोपासतोय। जोपासत असताना बालवयापासून अनेक ठिकाणी महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राबाहेरही देखील मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र असेल, नवे तर
मध्य प्रदेश इंदोर भोपाळपर्यंत ज्या वयात बालवयामध्ये मी त्यांच्या समवेत अनेक ठिकाणी राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, अनेक माध्यमातून शाहिरीचे धडे त्या ठिकाणी घेतले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी मी सादर केले. आपण भविष्यातील शायरी संदर्भात आपलं प्लॅनिंग व्हिजन काय आहे ते थोडक्यात सांगा. प्रामुख्याने पुरोगामी महाराष्ट्र चळवळीपासून, शिवकालीन अध्ययनदासाच्या पोवाड्यापासून तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत शाहिरांनी आपलं कार्य तेवत ठेवलं आणि त्यांचे त्याग, विचार, इतिहास, समर्पण हेच आज शाहीर जिवंत ठेवू शकतो आणि म्हणून ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपल्या नवीन तरुणाईंना एक दिशा देण्यासाठी शाहिरांचंच कार्य या देशाला तेवत ठेवू शकतं आणि म्हणून देशाला शाहीर पाहिजे, देशाला शाहीर पाहिजे. परंपरेचा जो अभिमानी, शाहिरीचा स्वाभिमानी, देशभक्ती प्रज्वलित करीतो विजयश्रींची ज्यांची वाणी. आणि म्हणून धगधगत्या ज्वालेपरी ज्यांच्या ओठावरती शब्द पाहिजे, देशाला शाहीर पाहिजे, देशाला शाहीर पाहिजे. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. आज आपल्या श्रीपाद फोटो स्टुडिओमध्ये युवा शाहीर जिजाऊ शाहीर सतीश कुरुंगर यांची मुलाखत झाली. खूप खूप आभार. धन्यवाद. जय